नमस्कार. काल मुंबईच्या एका सत्र न्यायालयानं एक निकाल देताना एका प्रकरणामध्ये सुनावणी करताना काही भाष्य केलं आहे आणि ते भाष्य खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या भाष्यासोबत आणखी काही घटनांवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. भाष्य कोणतं, प्रकरण कोणतं? मुंबईच्या पोलीस दलांनी TRPच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन TRPच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला होता. या प्रकारानंतर काही वृत्तवाहिन्यांनी याबाबत गडबड केली असल्याची शंका व्यक्त केली होती. त्याची चौकशी झाली आणि मुंबई पोलीस दलांनी साधारणतः 3 वाहिन्यांवरती गुन्हा दाखल केला. यातल्या 2 वाहिन्या अदखलपात्र आहेत, ज्यांची नोंद घ्यावी अशी स्थिती नाही आहे. तिसरी वाहिनी मात्र महत्त्वाची आहे, ते म्हणजे रिपब्लिक भारत. रिपब्लिकच्या विरोधामध्ये FIR दाखल झाला. अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात कारवाई चालू झाली आणि रिपब्लिकच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई चालू झाली. रिपब्लिकच्या CEOला अटक झाली. CFOच्या अटकेसंदर्भातली कारवाई सुरू झाली आणि रिपब्लिकच्या अन्य अधिकाऱ्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या न्यायालयामध्ये हे प्रकरण होतं त्या न्यायालयानं या लोकांच्या जामीन अर्जाची सुनावणी घेण्यासाठी ठरवलेलं होतं. जामीन अर्जावर काल सुनावणी होण्याच्या अगोदरच रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती आणि याच अटकेवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आणि असं सांगितलं की अशी काय घाई झाली होती, अशी काय आवश्यकता होती की न्यायालयाचा निकाल येण्याआधीच त्यांना अटक केली गेली. खरं तर या अटकेवर न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे. मग सरकारी वकिलांना यामध्ये हस्तक्षेप करून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आम्ही यापुढच्या काळामध्ये अटकेची कारवाई करणार नाही अशी खात्री न्यायालयाला द्यावी लागली. हे एक प्रकरण झालं. अशा प्रकरणामध्ये मुंबई पोलीस दलांनी केलेली कारवाई ही घाईची आणि हेतुपूर्वक दिसते आहे. म्हणजे अटकच करायची, आतच टाकायचं हे जाणीव त्याच्यामध्ये दिसते आहे. यापूर्वीही अन्वय नाईक प्रकरणामध्ये अर्णव गोस्वामी यांना अटक करून रायगडला नेण्यात आलं होतं. त्यांनाही उच्च न्यायालयापर्यंत जामीन नाकारण्यात आला, पण उच्च न्यायालयाची ऑर्डर ही अयोग्य होती असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत अर्णव गोस्वामी यांना जामीन दिला होता. अर्णव गोस्वामी यांना जामीन देताना न्यायालयानं ओढलेले ताशेरे देखील महत्त्वपूर्ण आहेत. तिसरी केस, कंगना राणावत प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेने केलेली कारवाई आणि तोडफोड यावरही न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत. कंगना राणावत, अर्णव गोस्वामी किंवा रिपब्लिकचं व्यवस्थापन हे या गोष्टीला बळी पडलं किंवा त्यांना अटक झाली किंवा त्यांच्यावर कारवाई झाली, ही प्रक्रिया का घडली असेल तर त्यांनी राज्य सरकारचा विरोध केला म्हणून घडलेली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये अडचणीत आणायचं, आत टाकायचं, विरोधाची शिक्षा त्या व्यक्तीला मिळालीच पाहिजे ही भूमिका घ्यायची, ही गोष्टच मुळात लोकशाही विरोधातली आहे. एखाद्यानं विरोध करावा की न करावा तर कुणालाही विरोध करण्याचा अधिकार नक्कीच आहे. शब्द कोणते वापरावेत यावरती बंधन आणि वाद असू शकतात, पण विरोधच करायचा नाही आणि केलं तर त्याला जेलचा रस्ता दाखवायचा, ही वृत्तीच मुळात हुकुमशाही अशा स्वरूपाची आहे. 2 प्रकरणात मुंबई पोलिसांच्यावरती न्यायालयानं ओढलेले ताशेरे हे सरकारवरती ओढलेले ताशेरे आहेत. अशा प्रकरणात पोलिसांनी कारवाई कशी करावी याबाबतचा मापदंडच न्यायालयाने ठरवून दिल्यासारखं हे आहे. आता ज्या पोलिसांच्या समर्थनामध्ये अनेक जण महाराष्ट्र पोलीस असा लोगो लावून सध्या फिरत आहेत, त्या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहे हे बघितलं पाहिजे. नुकताच देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा झाला आणि त्या दिवशी बीडमधल्याच पोलीस दलातील अनेकांना लाचेच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. औरंगाबादमध्येही असंच झालं आहे.
म्हणजे अगदी इसुप वडगाव, बीड ते औरंगाबाद या ठिकाणी जवळपास 5 लाचखोरांना पकडण्यात आलं होतं. बरं, पोलिसांची लाचखोरीची प्रकरणं नित्याची आहेत, त्यामुळं त्याला थेट कंगना किंवा अर्णव या प्रकरणाशी जोडत त्यावर भाष्यच करायचं नाही किंवा त्यावर अशा स्वरूपात बोलायचं नाही असं विधान करणं चूक ठरेल. कारण त्यानंतर पोलिसांच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा पोलिसांशी संबंधित ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आठवत असेल, औरंगाबादमध्ये एका गुंडानं जामिनावर बाहेर आल्यानंतर पुंडलिकनगरच्या भागामध्ये जो धिंगाणा केला होता, त्या गुंडासोबत नाचणारी तरुणी आजही पोलिसांच्यापासून दूर आहे. त्याचं कारण ती एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे. एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आपल्या गुंड मित्रासोबत रस्त्यावर, गाडीच्या टपावर डीजेचा ठणठणाट करत, बियर पीत मुक्तपणे नाचते आणि ती देखील एका हिस्ट्री शीटर गुंडासोबत. पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. ही गोष्टच मुळात धक्कादायक आहे, पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लावणारी आहे. याच काळामध्ये एक घटना अशी घडून गेली की औरंगाबाद पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक आपली गाडी घेऊन टाउन हॉल परिसरामध्ये वेगाने जात होते. त्यांच्या गाडीनं एका मुलीला धक्का लागतो. ती स्कूटीवर असते आणि तिला धक्का लागतो, ती पडते. ती पडल्यावर जमाव आपल्याकडे येईल आणि आपल्याला मारेल या भीतीनं तो पोलीस अधिकारी तिच्याच देहावरून, डोक्यावरून आपली गाडी भरधाव वेगात पुढे घेऊन जातो. त्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक सोडा, नीट कारवाई देखील होत नाही. जेव्हा कोर्ट आदेश करतं तेव्हा औरंगाबादचे पोलीस आयुक्त अनेक दिवसानंतर जागेची तपासणी करायला जातात. पोलिसांच्या हातात सूत्र आहेत म्हणून अशा स्वरूपाची वर्तन ही नेहमीच धक्कादायक ठरतात. मी एक घटना सांगतोय, म्हणजे एका घटनेवर भाष्य आहे, फक्त अर्णव प्रकरणावर, फक्त कंगना प्रकरणावर, फक्त लाचखोरीवर असं नाही आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. पुढचं उदाहरण आहे औरंगाबादच्या पोलीस दलातील एक हेड कॉन्स्टेबल, ज्याला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असं म्हटलं जातं, सहाय्यक फौजदार असं देखील म्हटलं जातं. त्यांनी आपल्या सुनेचा बळी दिल्याचा आरोप, सुनेचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. बरं, ती सून नुसती नव्हती तर ती गर्भवती होती. तिच्या पोटामध्ये वाढणाऱ्या लेकरासकट सुनेचा बळी गेलेला आहे. म्हणजे हे डबल मर्डर प्रकरण आहे. सुनेचा बळी देणारा हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक फौजदार अजूनही पोलिसांच्यापासूनच दूर आहे. तो अजूनही फरार आहे, तो सापडत नाही आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांची ही अशा स्वरूपाची कृती होती आहे. तुम्हाला आठवत असेल, औरंगाबादमध्ये एक मोठं हत्याकांड झालं होतं. एक सिरियल किलर सापडला होता आणि त्यात एका माणसानं, आपल्याच पोलीस अधिकाऱ्यानं आपल्याच कुटुंबाच्या मृत्यूची सुपारी त्या सिरियल किलरला दिलेली होती. अशी अनेक प्रकरणं पोलिसांच्या बाबतीत समोर येत आहेत. हो, मान्य आहे, पोलीसही माणूस आहे, पोलिसालाही काही भावना असतात, तोही गुन्हा करू शकतो. पण सातत्यानं या दलातल्या गुन्हेगारीचं स्वरूप जगाच्या समोर येतं आहे आणि हे दल सरकारच्या विरोधातली टीका म्हणून आपल्याला हवं त्या माणसावरती गुन्हा दाखल करत आहे, पत्रकारांच्यावरती गुन्हा दाखल करत आहे. असे गुन्हे लातूरात दाखल झालेत, असे गुन्हे बीडमध्ये दाखल झालेत, असे गुन्हे अन्य ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत. पत्रकारांच्यावरती गुन्हा दाखल झाला की सोशल मीडियावर पत्रकारांना बोलायला बंधन येईल आणि मग सरकारविरोधी आवाज जरा क्षीण होईल अशी भीती सरकारला असेल आणि सरकार हे करत असेल तर हे नक्कीच हुकुमशाहीचं लक्षण आहे. हुकुमशाही येण्याकडची ही वाटचाल आहे असं म्हणावं लागेल. खरं तर कंगना प्रकरणामध्येच सरकारला न्यायालयानं खडसावलं आहे की तुमच्यावर होणारी टीका ही तुम्हाला गृहीत धरायला हवी. तुमच्यावर टीका होणारच आहे आणि ती सहन करण्याची मानसिकता सरकारनं ठेवायला हवी, त्यावर उत्तर द्यायची मानसिकता ठेवायला हवी. अशा स्वरूपाचं विधान थेट न्यायालयानं केलेलं आहे. पण सरकार याबाबत अधिक स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही. उलटपक्षी जो आवाज सरकारच्या विरोधात उठेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू, तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू, अशी भूमिका राज्य सरकार घेताना दिसतं आहे. पोलीस दलामधल्या या सगळ्या घटना, या सगळ्या कारवाया दलात देखील अलबेल नाही असं दाखवणारे आहेत. पोलीस दलाच्यामध्ये गुंडगिरीची वृत्ती वाढत चालली आहे किंवा गुन्हेगारी कृत्यामध्ये पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे हे स्पष्टपणे समोर येतं आहे आणि ते दिसते आहे. म्हणूनच राज्याच्या पोलीस दलाला कोणतीही कृती करण्यापूर्वी आता
यात विचार करायला हवा की आपण लोकशाही देशातले पोलीस आहोत की एखाद्या हुकुमशहाचे, एखाद्या तानाशहाचे पोलीस आहोत. तानाशहाचे पोलीस असाल तर हे सगळे निमूटपणे जनता सहन करेल, पण या देशात जनतेचं राज्य आहे, लोकशाहीचं राज्य आहे. अशा स्वरूपाचा गुन्हेगारी कृत्यातील सहभाग आणि त्यासोबतच विरोधातल्या आवाजाला दाबण्यासाठी पोलिसी कारवायांची भीती हे नक्कीच थांबलं पाहिजे. त्यासाठी जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे.